शिवाजी महाराज की आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। वज्रपुरालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ साहेबांचा महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण श्रीपती अश्वापती अष्टावधान जागृत अष्टप्रधान देष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 शिवाजी महाराज की जय। श्रीमंत श्री 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 शिवाजी महाराज की जय। धर्मशास्त्र मंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराय, रक्तात किल्लं काय, जय जिजाऊ जय शिवराय। नमस्कार, जय शिवराय। सध्याच्या पिढीला मोबाईलच्या विश्वातून बाहेर येऊन आपली दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा तसेच शिवछत्रपती आणि शंभू छत्रपती यांचा इतिहास आणि पराक्रम याची माहिती व्हावी म्हणून ओंकार मित्र मंडळ दरवर्षी विविध किल्ले प्रतिकृती साकारत असतं। यावर्षी मंडळातर्फे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील 2 जलदुर्ग तसेच एक अपरिचित रत्नदुर्ग साकारण्यात आला आहे। ते म्हणजे पद्मदुर्ग, साम्राज्यगड, जंजिरा आणि सोबतच शंभूराजे जंजिरा वेढा युद्ध देखावा हा साकारण्यात आला आहे। हे पाहण्यासाठी आपल्याला रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे पोहोचावे लागते, ज्याचे ठाण्याहून अंतर हे 145 किलोमीटर इतके आहे। सर्वप्रथम आपण मुरुड येथून पद्मदुर्गास पोहोचता येते, ते म्हणजे जलसफरीने। अर्ध्या तासाची जलसफर करून आपण येथे येऊन पोहोचतो। आपल्याला उजवीकडे दिसतो तो म्हणजे बाले किल्ला आणि डावीकडे दिसतो तो म्हणजे पडकोट, जो उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत आहे। आपण येथून प्रवेशद्वारातून आत गेले असता आपल्याला सर्वप्रथम काही तटातील खोल्या, त्यानंतर काही उद्ध्वस्त वास्तू तसेच पाण्याचे टाके, झोत्याचे अवशेष तसेच बुरुजातील खोल्या आणि तटातील खोल्या दिसून येतात। तेथून आपण बाहेर आलो असता आपल्याला पडकोटात एक पाकळी बुरुज नजरेस पडतो। त्यानंतर काही त्या पाकळी बुरुजाचे संरक्षित सुकलेले टाके, पुन्हा काही वाड्यांचे अवशेष आणि एक कोटेश्वरी मातेचं मंदिर तिथे आपल्याला दिसते। ही गडदेवता असून यातील ओंडका हा मुरुड येथे वाहून आले असता त्याचं गडावरील देवी ही गावात आली हेच मानून तेथील लोक दरवर्षी तिचे उत्सव साजरा करत असतात। पुढे आपल्याला एकदऱ्यावरून शिवमंदिराच्या इथून वर आले असता आपल्याला साम्राज्यगड नजरेत पडतो।
साम्राजगड जो महाराजांच्या आदेशावरून बांधण्यात आला होता. जंजिऱ्यावरील मोहिमांचा प्रमुख तळ हा इथे पडत असे. आपण येथे आले असता आपल्याला भग्न अवस्थेतील साम्राजगड याच्यामध्ये काही तटांचे अवशेष आणि बुजांचे अवशेष सोबतच मध्ये एक चौतारा पाहायला मिळतो. साम्राज्यगडाचा इतिहास म्हणजे मराठ्यांकडे हा असताना त्यावर जो जंजिऱ्याच्या जवळ आहे म्हणूनच जंजिरेकर सिद्धींना हे पावलं नाही आणि त्यांनी पहिला हल्ला हा माडाच्या झाडाला तोफा बांधून केला. पण तो हल्ला सफल झाला नसल्या कारणाने त्यांनी परत दुसरा हल्ला चढवला. त्यामध्ये त्यांनी समुद्रमार्गे आणि जमिनी मार्गे हा हल्ला चढवला होता. होळीचा दिवस होता, मावळे धामधुमीत होते, तेव्हाच त्यांनी हल्ला चढवला. मावळे विखुरले गेले आणि तेवढ्यातच एक दारू कोठाराचा प्रचंड स्फोट झाला. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली. येथील लोकांना त्यांनी जंजिऱ्यावर नेले आणि सोबतच कापून तिथे फेकून दिले झाले. त्यानंतर आपण पुढे गेले असता आपल्याला राजपुरी बीच इथून बोटीची जलसफर करून जंजिरा येथे पोहोचतो. जंजिरा हा पाण्यातील मगरीसारखा अजिंक्य होता. येथील शासक हे आफ्रिकेतील हफ्सानातील हे सिद्धी होते. ते म्हणजे काळे चिवट आणि ते अतिशय क्रूर होते. ते आपल्या स्वराज्याच्या सीमेच्या बाजूलाच असल्या कारणाने ते गावात येऊन जाळपोळ करून आया बहिणींचे आबरू लुटून त्यांना तिथे नेऊन समुद्रात फेकायचे. तसेच बऱ्याच जणांना गुलाम करून तिथे न्यायचे आणि त्यांच्या तोंडात गोमांस कोंबायचे. हेच उन्मत्त झालेल्या सिद्धींना आवर घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी देखील मोहिमा आखल्या. त्यातील प्रमुख मोहीम म्हणजे ही जंजिरा वेढा, ज्यामध्ये जंजिराला सर्व बाजूने वेढा घालून सिद्धीला कोंडला होता. याच्यामध्ये महाराजांनी 20,000 स्वार सोबतच 125 गलबत आणि गुराब सोबतच तोफखाने हे या जंजिऱ्यावर लागले. जंजिऱ्यावर गुराब गलबती म्हणून तोफांचा वर्षाव होऊ लागला. तटापर्यंत पोचू लागले ते तोफगोळे आणि तटा उद्ध्वस्त व्हायला लागले. परंतु आतमध्ये पोहोचवणे आणि बरेच बुर्जां तोफापर्यंत तटबंद्यापर्यंत तोफगोळे पोहोचवणे हे ह्या समुद्रातून शक्य नव्हते. तेवढ्यातच संभाजी महाराजांना एक अफाट कल्पना स्पर्शून गेली. ती म्हणजे जसे इतिहासात रामायणामध्ये प्रभू श्रीरामाने आणि वानर सेनेने लंकेत प्रवेश मिळवण्यासाठी रामसेतू उभारला, त्याचप्रमाणे शंभूराजांनी येथे एक सेतू उभारला. तो म्हणजे हा डोंगर खोदून येथे भरणी घालून आणि लाकूड, ओणके, कापूस या सर्वांची भरणी घालून येथे सेतू उभारण्याचे काम सुरू झाले. परंतु हे बांधणे सोपे नव्हते. तेव्हा ओटी भरतीमुळे अनेक लाटा आल्या. सेतू वाहून जायचा, ते पुन्हा बांधायचे. हे सर्व करून सुद्धा सेतूचे काम चालू होते. सेतूवरनं सुद्धा जंजिऱ्यावर टोफा टाकण्यात आला होता. सिद्धी घाबरला. एका लहान टेकडीच्या पाठी तो आश्रयास गेला. आता जंजिरा ताब्यात येणारच, परंतु तेवढ्यातच मुघल सरदार हसन अली खान हा कल्याण येथे मोहीम चालू करून आला आणि कल्याण येथे जाळपोळ करून नुकसान करू लागला. थेट स्वराज्यावर हल्ला झाल्याने संभाजी महाराजांना ही मोहीम अपूर्ण सोडून पुन्हा मागे फिरावे लागले आणि याची जबाबदारी ही बाळाजी विश्वनाथावर दिली. मोहीम अपूर्ण राहिली, परंतु जंजिरेकर सिद्धीच्या पराक्रमामुळे नाही तर त्याच्या नशिबामुळे आणि मुघलांच्या मदतीमुळे जिंकला गेला. यातून आपल्याला एकच शिकवण भेटते की आपण इतिहास का शिकावा, इतिहास का वाचावा. तर इतिहासाचा वापर करून आपण येणाऱ्या संकटांना सामोरे जायचं असते. ज्याप्रमाणे रामायणातील रामसेतूचा अफाट कल्पना ही महाराजांनी येथे वापरली. आपल्या बाजूने सर्व निकाल लागत नाहीत, परंतु काही गोष्टी असतात ज्या अडचणी येतात त्यावर ठाम प्रतिकार देऊन आपण पुन्हा नव्याने सुरुवात करायची असते. हेच दाखवण्यासाठी आम्ही ह्या 3 हुबेहूब प्रतिकृती दाखवल्या आहेत आणि त्यासोबतच हा देखावा दाखवला आहे. प्रेम, हे जे तू कुर्त्यावरती हा बॅच लावलाय याच्याबद्दल माहिती देऊ शकतो का? या वर्षीची ही मंडळाची एक नवीन कल्पना आहे. आपण शिवकाळात जाऊन शिवाजी महाराजांचा आणि छत्रपतींचा तसेच मावळ्यांची प्रेरणा आपण किल्ले करतो म्हणजे किल्लेदार याच अर्थाने आम्ही हे नवीन बॅचेस बनवले, ज्यामध्ये ज्या शिवकाळामधील नावं आम्ही येथे सर्वांना दिली आहेत. तसेच प्रत्येकाचे किल्ले बांधताना जे काम आहे तसेच आम्ही महाराजांनी त्याप्रमाणे अष्टप्रधान मंडळ काही प्रमुख खाते निवडले होते तेच प्रत्येकाला वाटून हा बॅच बनवला आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण खोपोड विभागातील ओंकार मित्र मंडळाला भेट दिली आहे आणि मंडळाने सुंदर असा मुरुड जंजिरा, साम्राजगड आणि पद्मदुर्ग अशा 3 जलदुर्गांची प्रतिकृती एकदम हुबेहूब प्रतिकृती साकारलेली आहे. तर आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. प्रेम, तुम्ही जो प्रतिकृती साकारली आहे तो ही साकारताना एवढी मोठी प्रतिकृती आणि एवढा मोठा देखावा साकारताना कोणत्या संकटांना तुम्हाला सामोरे जावं लागेल आणि एवढं बनवणं सोपं नसतं? संकट म्हणजे तेच की सामान मिळणं, त्यामध्ये जरा अडचणी होत्या. सोबतच पाऊस, या सर्वातनं हे सर्व करून सर्वांनी मेहनत घेऊन रात्रंदिवस थोडं ते करून अरेंज. आपण बघितलं की 2 वर्षाआधी मंडळाने प्रतापगड साकारलेला आणि त्यानंतर मागच्याच वर्षी सरसगड आणि उंबरखिंडीचा इतिहास मंडळाने दाखवलेला. यावर्षी गिरिदुर्गावरनं जलदुर्गाकडे प्रवास
कसं म्हणजे दरवर्षी गिरिदुर्ग चालूच होतं, पण जलदुर्ग हे देखील तितकेच महत्वाचे होते स्वराज्यासाठी आणि आरमार हे देखील महत्वाचं होतं. त्यामुळे हा विषय घेतला आणि तो सर्वांसमोर हुबेहूब आणायचा ह्याच प्रयत्नात आमच्यासाठी सुद्धा नवीन होतं आणि आम्ही प्रथमच येथे जलदुर्ग साकारला. मित्रांनो, सुंदर असा हा बनवलेला जंजिरा आणि त्याच्या आजूबाजूचे 2 किल्ले तुम्हाला नक्की बघायला मिळतील. डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस देईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.